आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड दिघंची मार्गावरील पळसावडे गावात बंदी असलेल्या गुटखा आणि माव्याची कथितपणे खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली। विशेष म्हणजे हा माल म्हसवड शहरातील काही व्यापाऱ्यांकडून आणला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून या प्रकारामुळे संबंधित यंत्रणांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पळसावडे येथील एसटी स्टँड परिसरासह काही ठिकाणी मोटार गाड्यांमधून गुटखा आणि माव्याचा कथित पुरवठा केला जात असून काही किरकोळ विक्रेत्यांमार्फत हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे। राज्य शासनाने गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही परिसरात या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। युवकांसह अल्पवयीन मुलांपर्यंतही हे पदार्थ सहज पोहोचत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे। वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता अशा कथित अवैध विक्रीवर तातडीने अंकुश आणण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचं मत आहे। नियमित तपासणी आणि धाड सत्रांचा अभाव असल्याने संबंधितांचे मनोबल वाढल्याचीही चर्चा परिसरात सुरू। नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून वस्तुस्थितीची पडताळणी करावी। नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। तसेच म्हसवड दिघंची मार्गावरील पळसावडे परिसरात गुप्त पथकामार्फत धाड सत्रे राबवून गुटखा माव्याच्या कथित अवैध विक्रीच्या जाळ्यावर कारवाई करावी अशीही मागणी होत आहे। मानसोफर न्यूजची भूमिका बंदी असलेल्या गुटखा माव्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत। संबंधित यंत्रणांनी या आरोपांची तातडीने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी। नियमबाह्य प्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करून युवकांचे आरोग्य आणि समाजहित जपावे अशीच नागरिकांची अपेक्षा आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।